नमस्कार. मी सौ मीनल ओक नेने. भाग 25. स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत. आपण या आधी कॉन्शियसनेस, अवेअरनेस, विटनेसिंग प्रिन्सिपल, ध्यानाची ओळख आणि बेसिक प्रकार ध्यानाचा कायास्थैर्य हे भाग 12, 19 आणि 20 मध्ये पाहिलेलं आहे. ध्यानाचे पुढचे प्रकार पाहण्याआधी आपण स्वामी सत्यानंद यांनी सांगितलेला ध्यान आणि मन यांच्यातील संबंध पाहूया. मनाचे 3 प्रकार आपल्याला माहीत आहेत. कॉन्शियस म्हणजे बाह्य जगाची जाणीव असणारं, सबकॉन्शियस म्हणजे ज्यात आपण कळत नकळत अनेक गोष्टी दडवून ठेवलेल्या असतात, आणि अनकॉन्शियस म्हणजे शुद्ध नसताना. आपल्याला या 3ही भागांचा अवेअरनेस नसतो, कारण आपण बाह्य जगातच जास्त अडकलेलो असतो. खरं तर मन हे संपूर्णपणे एकच आहे, पण त्याचं ध्यानाशी असलेलं नातं समजून घेण्यासाठी या 3 भागात त्याची विभागणी केली आहे. आता मन म्हणजे काय ते आपण पाहू. कारण कोणी म्हणतं ते अणू एवढं आहे, कोणी म्हणतं ते अनंत आकाशा एवढं विशाल आहे. इथे मला तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग आठवतो. अणुरणिया थोकडा, थोकडा म्हणजे सूक्ष्म, तुका आकाशा एवढा. म्हणजे तुकाराम महाराजांना मन हे सूक्ष्म आणि अतिविशाल आहे अशीच अनुभूती आली असणार. एक मत असं आहे की मन हे मेंदूत असतं, कारण विचारांचा उगम मेंदूत आहे. पण मनाचं भावनिक नेचर हे हृदयाशी संबंधित आहे असं मानलं जातं. खरं तर फक्त मेंदूमध्ये आपलं मन सीमित नाही. मेंदू आणि शरीराच्या पलीकडेही मनाची क्षमता आहे. यासाठी एक प्रयोग केला गेला. पूर्णपणे निगेटिव्ह भावनिक विचार असणारा मनुष्य स्वस्थ माणसांमध्ये गेल्यावर ती स्वस्थ माणसं अस्वस्थ झाली. याचाच अर्थ मन मेंदू आणि शरीरापेक्षा अमर्याद रीतीने मोठं आहे. मनाचा खोलवर अभ्यास केला तर असं दिसतं की प्रत्येक व्यक्तीचं मन, त्याच्या आवडीनिवडी, मतं, व्यक्तिमत्व वेगवेगळी असली तरीसुद्धा संपूर्ण मन हे एकच आहे. सगळ्या व्यक्तींचं मन हे एकच आहे. विश्वास ठेवायला हे कठीण असलं तरी सगळ्या व्यक्तींच्या मनाचं एक असणं असं सिद्ध करतं की मन हे शारीरिक सीमांच्या पलीकडे आहे. हे कॉस्मिक माइंड म्हणजे असं एक माध्यम आहे की ज्यामुळे सगळ्यांचं मन त्याला जोडलेलं असल्यामुळे ते एकच आहे. जसं की समुद्राचा तळ एकच आहे, पण त्यावरची पर्वत शिखरं वेगवेगळी दिसतात. या एकच असलेल्या तळाचा शोध घेणे हे ध्यानाचं उद्दिष्ट आहे. सायन्सनी शरीराभोवतीचं ऊर्जा वलय सिद्ध केलं आहे, ज्याला प्राण, बायोप्लाझ्मा, ऑरा असं म्हणतात. किर्लियन फोटोग्राफीत हा ऑरा किंवा हे ऊर्जावलय स्पष्ट दिसतं. चित्रांमध्ये देवांच्या मस्तकाभोवती तेजोवलय जे काढलेलं असतं तसं. या ऊर्जावलयाच्या सहाय्याने कॉस्मिक माइंडशी म्हणजे इतर मनांशी, पर्सनल मनाला, एका मनाला कम्युनिकेट करणं शक्य आहे. मनकवडेपणा, टेलिपॅथी इत्यादी सगळं त्यामुळेच शक्य आहे. कधीतरी आपणही इंट्युइशन, सिक्स्थ सेन्स याचा अनुभव घेतलेला असतो. या पुढील मनाचा संबंध आणि ध्यानाचा संबंध पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. हरिओम तत्सत.